नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी नाश्त्याचे वेगवेगळे प्रकार मी सध्या सुरू केलेले आहेत. यापूर्वी मी पहिला प्रकार दाखवला, आता या रेसिपीद्वारे मी दुसरा नाश्त्याचा प्रकार दाखवत आहे. भरपूर प्रोटीन्स आणि भरपूर फायबर असलेला नाश्त्याचा दुसरा प्रकार आता आपण पाहूया. आता येथे मी 1.5 कप भाजणीचे पीठ घेतले आहे. गहू आणि तांदूळ सोडून उरलेल्या सर्व डाळी, कडधान्य, धणे, जिरे आणि मेथी हे सर्व भाजून याचे पीठ तयार करून घेतले आहे. हेच 1.5 कप पीठ येथे घेतले आहे. यामध्ये आता घालायचे आहे अर्धे किसलेले गाजर, अर्धी वाटी किसलेला फ्लॉवर, पाव वाटी ढोबळी मिरची बारीक चिरून घेतलेली, पाव वाटी ओला मटार, अर्धा बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात, भरपूर अशी कोथिंबीर. आता या सर्व भाज्या या भाजणीच्या पिठामध्ये घालायच्या आहेत. यामध्येच आता घालायचे आहे बारीक करून घेतलेल्या 3 मिरच्या, थोडेसे आले आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या. हे वाटण आता याच्यामध्ये घालायचे आहे. छान चव येण्यासाठी याच्यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा पुदिना पावडर, पाव चमचा हळद, मीठ. पिठामध्ये हे सर्व पदार्थ आता चांगले मिक्स करून घेऊ. त्यानंतर हाताने हे चांगले एकजीव करून घ्यायचे आहे. चवीसाठी घातलेले मसाले, यातली हिरवी मिरची आणि घातलेल्या सर्व भाज्या पिठामध्ये चांगल्या एकजीव झाल्या पाहिजेत. यामध्ये आता थोडे थोडे करत पाणी घालायचे आहे. हे पीठ फार घट्ट भिजवायचे नाही किंवा फार सैलही भिजवायचे नाही. इथपर्यंत सैल पीठ आपल्याला भिजवायचे आहे. आता आपण तयार करायला घेऊया थालीपीठ. तर येथे पोळपाटावर हा पांढरा स्वच्छ एक रुमाल अंथरलेला आहे. याच्यावर थोडेसे पाणी शिंपडून घेऊया. पाणी शिंपडल्याने पिठाचा गोळा या कापडाला चिकटून बसत नाही. मळलेल्या कणकेचा मध्यम आकाराचा एक पिठाचा गोळा काढून घेतला आहे. पिठाचा हा गोळा ओल्या रुमालावर चांगला थापून घ्यायचा आहे. आपल्याला जितका पातळ थापता येईल तेवढा थापून घ्यायचा आहे. एकसारखा सगळीकडनं झाला पाहिजे. थापून घेत असताना हात मधून ओला करून घ्यायचा आहे, म्हणजे हे पीठ सगळीकडे अगदी छान पद्धतीने पसरले जाते. याच्यावर आता सर्व बाजूने पांढरे तीळ पसरून घेऊया. भरपूर असे पांढरे तीळ याच्यावरती घालायचे आहेत. आता हे थालीपीठ चांगले थापून झाले आहे. याच्या अगदी मधोमध एक होल तयार करून घेऊया. तवा चांगला तापला आहे. त्याच्यावरती सर्व बाजूने तेल पसरवून घेऊया. तेल लावल्यामुळे थालीपीठ तव्यापासून पटकन सुटते. हे तेल फार घालायचे नाही, अगदी थोडेसे तेल याच्यावरती घालायचे आहे. तेल लावून झाले. आता याच्यावरती अलगद थालीपीठ पसरवून घेऊया. मधोमध असलेल्या छिद्रामध्ये आता तेल घालायचे आहे. हे तेल फार घालायचे नाही, अगदी 1 छोटा चमचा तेल याच्यावरती पसरवून घ्यायचे आहे. झाकण ठेवू आणि याच्यावरती वाफ येऊ देऊ. 2 मिनिटांनी झाकण काढून हे थालीपीठ उलटवून घेऊया. असेच दुसऱ्याही बाजूने भाजून घ्यायचे आहे. उलटवलेल्या बाजूवरती पुन्हा थोडेसे तेल लावून घेऊ आणि हे चांगले खमंग भाजून घेऊ. थालीपीठ आता भाजून तयार झालेले आहे. ते आता काढून घेऊया. अगदी मस्त खमंग खरपूस भाजलेले आणि भरपूर प्रोटीन्स असलेले, भरपूर फायबर असलेले हे थालीपीठ आता खाण्यासाठी रेडी झालेले आहे. हा नाश्ता एका व्यक्तीसाठी बनवलेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला दुसरेही थालीपीठ बनवून घ्यायचे आहे. हे थालीपीठ कमीत कमी तेलाचा वापर करून खमंग खरपूस भाजून घेतलेले थालीपीठ आता खाण्यासाठी रेडी झालेले आहे. दह्याबरोबर हे थालीपीठ खाऊ शकता. शुगर असलेले जर आपल्या घरामध्ये वयस्कर व्यक्ती असेल तर त्यांना हे थालीपीठ नक्की तुम्ही खायला द्या. भरपूर फायबर असलेले हे थालीपीठ नक्कीच फायदेशीर आहे. रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही एकदा करून पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया रेसिपीच्या तिसऱ्या प्रकारामध्ये.